स्टुडंट्स, आज आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरमधील एक इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तर आपण रेक्टिफायर म्हणजे काय, त्यानंतर रिपल्स म्हणजे काय हा जो पार्ट आपण सुरुवातीला पाहिला होता. त्यानंतर त्याचाच असणारा जो पुढचा इम्पॉर्टंट जो पार्ट आहे ज्याच्यावरती बोर्ड्सला बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारले जातात, एक हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर, हे जे दोन पॉईंट्स आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर यामधला जो फर्स्ट पॉईंट आहे तो आपण कोणताच कव्हर करूया बघा. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर, आपल्याला ही जी दिलेली फिगर आहे ती कशाची आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला काय काय सांगितलं बघा. तर आपल्याला अशा प्रकारचा हा जो सिम्बॉल आहे हा काय रिप्रेझेंट करतो, हा अल्टरनेटिंग करंटचा सोर्स आहे, अल्टरनेटिंग करंटचा. त्यानंतर ही प्रायमरी कॉइल आहे आणि ही सेकंडरी कॉइल आहे. तर आपल्याला इथे दोन पॉईंट दाखवले, पॉईंट ए दाखवलाय आणि पॉईंट बी दाखवलाय. ठीक आहे, ही जी सेकंडरी कॉइल आहे त्या सेकंडरी कॉइलचं एक टर्मिनल जे आहे ते पीएन जंक्शन डायोड म्हणजे ह्या डायोडला कनेक्ट केलेलं आहे आणि त्याचं सेकंड टर्मिनल आहे हा पार्ट, सेकंड टर्मिनल कशाला कनेक्ट केलेला आहे बरं आहे का, लोड रेझिस्टन्सला कनेक्ट केलेला आहे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजेच काय, तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये कशा प्रकारे बरं आहे का, तर कशा प्रकारे रेक्टिफिकेशन केलं जातं हे बघा. तर आपल्याला माहिती आहे तर इनपुट व्होल्टेज जर का आपल्याला काय इनपुट एसी व्होल्टेज जर का असेल तर अल्टरनेटिंग करंटचा आपल्याला जो ग्राफ आहे तो आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सायनोसॉइडल वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर आता हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये नेमकं काय होतं बघा. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये तर सुरुवातीला जी अल्टरनेटिंग करंटची प्रोसेस असते तर त्यामध्ये ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये पॉईंट ए जो आहे तो हायर पोटेन्शियलला असतो. त्यानंतर पॉईंट बी ॲज कम्पेअर टू पॉईंट बी, पॉईंट ए हा काय असतो, हायर पोटेन्शियलला असतो. पॉईंट ए हायर पोटेन्शियलला असल्यामुळे पॉईंट हा जो डायोड आहे हा डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये येतो आणि आपल्याला माहिती आहे की फॉरवर्ड बायस मध्ये करंट आहे तो काय होतो, फ्लो होतो. ठीक आहे, मग फॉरवर्ड बायस मध्ये करंट फ्लो झाल्यामुळे आपल्याला त्याचं असणारं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला अशा प्रकारे आपल्याला इथं ग्राफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आता नेक्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल झाल्यानंतर पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल. मग ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल काय होतं, तर पॉईंट बी इज ॲट हायर पोटेन्शियल. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पॉईंट बी चं पोटेन्शियल हे पॉईंट ए पेक्षा काय असतं, हायर पोटेन्शियल असतं. ठीक आहे, त्यामुळे पॉईंट बी हायर पोटेन्शियल असल्यामुळे आता पॉईंट बी हायर पोटेन्शियल असल्यामुळे हा जो डायोड आहे डायोड डी हा रिव्हर्स बायस मध्ये जातो. कशामध्ये जातो, रिव्हर्स बायस मध्ये. मग आपल्याला माहित आहे डायोड जर का रिव्हर्स बायस मध्ये असेल तर तो त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. ठीक आहे, त्यामुळे करंट फ्लो होत नाही, त्यामुळे आपल्याला इथला असणारा जो पार्ट आपल्याला काय दाखवला, एमटी दाखवला. त्यानंतर पुन्हा काय होते, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल पुन्हा पॉईंट ए काय येतो, हायर पोटेन्शियलला येतो. मग अशा प्रकारे हायर पोटेन्शियल आल्यानंतर पुन्हा डायोड मध्ये काय आहे, फॉरवर्ड बायस मध्ये आल्यामुळे पुन्हा डायोड मधून काय होतो, करंट आहे तो फ्लो होतो. ठीक आहे, आणि करंट फ्लो झाल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे रिपल आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपल्याला असं लक्षात येत आहे की फक्त डायोड करंट बरं आहे का, फक्त फॉरवर्ड बायस मध्ये असल्यामुळे काय होतो, करंट फ्लो होतो. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल्स मध्येच हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये अशा प्रकारे आपल्याला काय मिळतो, करंट मिळतो आणि अशा प्रकारे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं. मग आउटपुट व्होल्टेजचा आणि इनपुट व्होल्टेजचा असणारी जी रिपलची जी फ्रिक्वेन्सी आहे ही रिपलची फ्रिक्वेन्सी काय आहे, दोन्ही ठिकाणी काय राहते, सेम राहते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. जर का इनपुट रिपल जर का असेल तर त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याची फ्रिक्वेन्सी जर का 50 हर्ट्ज असेल तर आउटपुटची फ्रिक्वेन्सी पण किती असणार आहे, 50 हर्ट्ज असते.